छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या गुलमंडी परिसरात चोरट्याने 2 ड्रायफ्रूट दुकानांना लक्ष्य करत मोठी चोरी केली आहे। अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं कुलूप तोडून तब्बल 2,50,000 रुपयांची रोकड, 5 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी आणि 200 ग्राम चांदीची बेडी असा ऐवज लंपास केलाय। ही घटना 13 मेच्या रात्रीपासून 14 मेच्या पहाटेदरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे। गुलमंडी येथील दीपक ट्रेडर्स आणि न्यू दीपक ट्रेडर्स या 2 दुकानांचा शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला। दुकानातील रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत चोरटे पसार झाले। सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता कुलूप तुटलेलं आणि दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आलं। त्यानंतर चोरी झाल्याचं स्पष्ट झालं। घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दरम्यान चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। गुलमंडी सारख्या व्यापारी भागात पुन्हा चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय।